कित्येक वर्षापासून या रस्त्याची परिस्थिती अशीच आहे। इथून हा दिवा स्टेशनला जाणारा हा एक दिव्यातले प्रमुख रस्ता बनावा लागेल। बाजूला शाळा आहे। प्रशासनास निवेदन देऊन पूर्णपणे थकून गेलो। त्यानंतर कुठे 7 महिन्यापूर्वी हा इथे गटर बांधायला चालू केलं, तेही अर्धवट गटात तसंच सोडलं। एवढी बिकट परिस्थिती इथे आहे, पण कोणीही काही येथे लक्ष द्यायला तयार नाही आहे। पालिका प्रशासन असेल किंवा सर्व मंद बुद्धीचे झालेले आहेत का? यांना हे नागरिकांची ही व्यथा समजत नाहीये का? अरे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळता तुम्ही, आरोग्याची जनतेच्या खेळताय। जर याच जनते हे टॅक्स देते आणि त्याच टॅक्समधून तुम्ही पगार घेऊन तिथं खुर्चीवर बसता, तुम्हाला लाजा वाटत नाही? तुम्हाला लाज वाटली पाहिजे झाले हो। हा इथे ही एवढी घाण परिस्थिती असताना ही परिस्थिती सुधारली पाहिजे, म्हणून आम्ही ते बेमुदत धरणे आंदोलनात बसलो आहेत। कारण निवेदन देऊन पेपरवर्क देऊन 3 तारखेला भेटून खूप वेळेस भेट झाली, पण काही नाहीये। 3 तारखेला लास्ट शेवटच्या वेळेस भेटलो, त्यांना सांगितलं करून द्या म्हणून, हो म्हणे करून देतो। पण 3 तारखेनंतर हे इथले बिंडोक अधिकारी बघायला सुद्धा आले नाहीयेत। त्यांना जर वाटत असेल की मी इथून जाईल, हा तुमचा गैरसमज आहे। अमोल केंद्र इथं ठाणलं म्हणजे ठाणलं। हे बेमुदत धरणे आंदोलन आहे। जो पण ह्या पाणी जाण्याची व्यवस्था होत नाही, रस्ता व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत मी जाणार नाही म्हणजे नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल जे पोलीस प्रशासनाच्या मार्फत तुम्ही जे मला नोटीस पाठवली की अटक करणार म्हणून, मी पॉलिटिकल लोकांना सांगतो, तुम्ही याच्यामध्ये या गटाच्या ह्याच्यावर तरी पॉलिटिक्स करू नका। तुम्ही तर काही केलं नाही। जर तुमच्यात हिंमत होती तर गेल्या कित्येक वर्षापूर्वी ही परिस्थिती सुधारली असती। तुम्ही पोलीस प्रशासनावर जर जबरदस्ती करून माझ्यावर गुन्हे दाखल करायचं षडयंत्र चाललं असेल ना, बिनधास्त करा। मी सामान्य जनतेसाठी लढणारा माणूस आहे, संविधानिक पद्धतीने लढणारा माणूस आहे, लोकशाही पद्धतीने लढणारा माणूस आहे। त्याच्यामुळे मी तुमच्या अशा बळींना घाबरणार नाही। पालिका प्रशासनाने काही आश्वासन दिलंय का? मी 3 तारखेलाही भेटलो होतो, त्यांना सांगितलं साहेब कित्येक निवेदन द्यायचे म्हटलं अजून, तर तुम्ही यावर काहीतरी करा। सहाय्यक आयुक्त साहेबांनी सांगितलं की त्यांनी अधिकाऱ्याला बोलून सांगितलं करून घ्या म्हणून पटकन। आज 3 तारखेची, आज 16 तारीख झाली, तरी त्या अधिकाऱ्यांना इथं यायला वेळ भेटला नाही। मग प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त साहेब, तुम्ही तुमच्या जे तुमच्या अधिकारी होते, ज्यांना तुम्ही आदेश दिला, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार का? कर्तव्यास कसूर केल्याप्रकरणी तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे। त्याचे अर्धवट गटर सोडले, तो कोण आहे गटर बनवणार, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हे ताबडतोब हे बनवलं पाहिजे। यासाठी आम्ही सर्वजण इथं आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन ज्या वेळेस हे सर्व बनवून द्याल त्याच वेळेस संपते।